तुम्ही महापरिनिब्बाण सूक्त वाचा, एकदम सुस्पष्ट दिलेलं आहे, सुस्पष्ट. स्वतः भगवान बुद्ध रत्नांचा गौरव करतात या उपदेशामध्ये, धम्मरत्नाचा गौरव करतात या उपदेशामध्ये, संघरत्नाचा गौरव करतात या उपदेशामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी स्वतः या 3 रत्नांचा जर गौरव केला असेल, तर आपण या 3 रत्नांचा गौरव का करू नये? या 3 रत्नांची वंदना आपण का करू नये? हे स्वतः भगवान बुद्ध सांगतात. स्वतः भगवान बुद्धांचे वचन आहे, हे बुद्ध वचन आहे. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासिका, धम्म उपासक, आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो. उपस्थितांनो, धम्मसंस्कारातील छोट्या छोट्या परंतु महत्त्वपूर्ण गोष्टींवर आधारित धम्मदेसना आपण नित्यनियमाने ऐकत आहात. मागील धम्मदेसनेमध्ये आपण बुद्ध पूजा आणि बोधिवृक्ष पूजा या संदर्भासहित शब्दार्थ आणि त्याचा जो काही भाव आहे, जी भावना आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर जो पुढचा टप्पा आहे, म्हणजे पुढची जी पायरी आहे धम्मसंस्काराची, जी आपण दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये संपन्न करतो, त्याला त्रिरत्न वंदना असं म्हणतात. म्हणजे 3 रत्नांची वंदना करणे, त्रिरत्न वंदना. बुद्ध रत्नाची वंदना करणे, धम्मरत्नाची वंदना करणे आणि संघरत्नाची वंदना करणे, यालाच धम्मसंस्कारामध्ये त्रिरत्न वंदना असं म्हणतात. यापूर्वी आपण बुद्ध पूजा बघितली. बुद्ध पूजेमध्ये आपण बुद्धांची पुष्प अर्पण करून पूजा करतो, दीप प्रज्वलित करून पूजा करतो, सुगंधित पूजा सुद्धा आपण बुद्धाची करतो, धातू पूजा करतो, त्यानंतर चैत्य पूजा पण करतो, बोधिवृक्षाची सुद्धा पूजा करतो. आणि या सर्व मागची धारणा काय आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. बुद्ध पूजेच्या नंतर आपण जेव्हा बुद्धामध्ये असलेल्या विविध गुणांचा गौरव करतो, बुद्धांमध्ये असलेल्या विविध सद्गुणांची प्रशंसा करतो, सन्मान करतो, त्यालाच वंदना असं म्हणतात. वंदना. बाकी पंथांमध्ये, बाकी धर्मांमध्ये तुम्हाला हा शब्द आढळणार नाही, कारण वंदना हा शब्द पाली संस्कृतीतला आहे, हे पाली भाषेतला. आणि पाली भाषेमध्ये वंदना या शब्दाचा अर्थ होतो वंदन करणे. आणि वंदन करणे म्हणजे काय? तर पुढील व्यक्तीमध्ये असलेल्या सद्गुणांचा गौरव करणे, पुढील व्यक्तीमध्ये असलेल्या सद्गुणांचा सन्मान करणे. मग तुम्ही हात जोडून सन्मान करा, तुम्ही पाया पडून सन्मान करा, परंतु त्याच्यामध्ये असलेल्या सद्गुणांची प्रशंसा करा.
त्याच्यामध्ये असलेल्या सद्गुणांची स्तुती करा, गौरव करा, याला म्हणतात वंदना करणे. गावखेड्याने आम्ही जेव्हा फिरतो तर घरी गेल्यानंतर मग खेड्यापाड्यातल्या लोकांना तेवढं काय फारसं समजत नाही, तर मग ते आपल्या नातवांना म्हणतात, चला पाया पडा, पाया पडा. आम्ही म्हणतो आपल्यामध्ये पाया पडणं नसते, आहे ना, म्हणतात ना असं, पाया पडा, पाया पडा. आपल्यामध्ये पाया पडणं नसते, आपल्यामध्ये वंदन करणं असते. पाया कोणाच्या पडतात? ज्याच्या नावाचा तुम्ही नवस केला, त्या देवी देवताच्या नावाचे नवस करतात ना, त्याच्या पाया पडतात, आहे की नाही. काही काही लोक तर पाया पडायला पैदलच निघतात, इथून 200 किलोमीटर पैदलच. त्याच्यामुळे सगळं घडलं म्हणतात पाया पडायला, की जेणेकरून त्याच्या पाया पडल्या तर तो खुश होईल आणि माझं भलं. इथे पाया पडणं नाही आहे, म्हणजे पाया पडलं तर बुद्ध खुश होतील आणि आपलं भलं करतील, हा भाव या ठिकाणी नाहीये. इथे आपण बुद्धाची वंदना करत आहोत. बुद्धाची वंदना करतोय म्हणजे काय? बुद्धांमध्ये ज्या ज्या सद्गुणांना आपण पाहतो, बुद्धांमध्ये जे जे चांगली गुण आहेत, सद्गुण आहेत, त्या गुणांची आपण प्रशंसा करतो, त्या गुणांची आपण स्तुती करतो, आणि ते गुण माझ्यामध्ये विकसित व्हावे याकरिता बुद्धाला आपण अनुसरण करतो. बुद्धं शरणं गच्छामि म्हणून मी बुद्धाचं अनुसरण करतो. मी बुद्धाचं अनुसरण करतो म्हणजे बुद्धामध्ये असलेल्या त्या गुणांचं मी अनुसरण करतो, म्हणून त्या अर्थाने त्याला बुद्ध वंदना असं म्हणतात. फक्त बुद्धाचीच वंदना करत नाही, आपण धम्माची पण वंदना करतो, संघाची पण वंदना करतो. जसा इतिहास मी तुम्हाला मागच्या धम्मदेशनेमध्ये सांगितला की बुद्धाने म्हणजे भगवान बुद्धांनी धम्माची स्थापना केली, सारनाथमध्ये संघाची स्थापना केली, आणि बौद्ध संस्कृतीमध्ये या 3 रत्नांना अनन्य असं साधारण महत्व आहे, विशेष महत्वाचं असं स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणून एका बौद्ध व्यक्तीच्या जीवनामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या खेरीज, या 3 रत्नांच्या व्यतिरिक्त चौथं कोणतंही रत्न किंवा चौथं कोणतंही शरणस्थान तुमचं नसावं. फक्त 3च शरणस्थान, बुद्ध, धम्म आणि संघ. आणि ज्याच्यामुळे आपल्याला 3 रत्न मिळाले ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. पण शरणस्थान केवळ 3च असावेत, बुद्ध, धम्म आणि संघ. चौथं शरणस्थान असू नये. नथी मे शरणंगय्यं, मी इतर कोणालाही शरण जाणार नाही. नथी मे शरणंगय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं. केवळ बुद्ध, धम्म आणि संघ यांनाच मी शरण जाईल. एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगल. या सत्य वचनाने, एतेन सच्च वज्जेन, या सत्य वचनाने हो तुम्ही जय मंगल, माझं जय मंगल कल्याण, असा भाव आपण वंदनेमध्ये पण प्रकट करतो. तर आपल्या धम्म देशनेचा मुद्दा सुद्धा तोच आहे की धम्म संस्कारामध्ये जी बुद्ध वंदना आपण म्हणतो, त्या बुद्ध वंदने मागची धारणा काय आहे ते आपण धम्म देशनेमध्ये समजून घेऊया. या बुद्ध वंदनेमध्ये ज्याला आता मी तुम्हाला म्हटलं की आपण गुणांचा गौरव करतो, गुणगौरव करतो, मग असे कोणते गुण आहेत भगवान बुद्धांमध्ये? अशी कोणते गुण आहेत की ज्या गुणांचा गौरव आपण करतो? अगदी सुरुवातीला जेव्हा आपण बुद्ध वंदना म्हणतो, तर बुद्ध वंदनेच्या सुरुवातीलाच आपण बुद्धांमध्ये असलेल्या 9 गुणांचं वर्णन करतो. बुद्धांमध्ये 9 गुण आहेत आणि त्या 9 गुणांचा गौरव, त्या 9 गुणांची स्तुती, वंदना आपण करतो. त्याला बुद्ध गुण वंदना असं म्हणतात, किंवा बुद्ध नवगुण वंदना असं म्हणतात. म्हणजे 9 गुणांची वंदना करणे. कोणते कोणते 9 गुण आहेत? आपण पालीमध्ये म्हणतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो
लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. या पाली वचनांना बुद्ध गुणवंदना असं म्हणतात. आणि या बुद्ध गुणवंदनेमध्ये भगवान बुद्धांच्या 9 गुणांचं वर्णन केलेलं आहे. 9 गुणांचं वर्णन आहे. आणि या 9 गुणांचं अनुसरण करण्याची वंदना आपण या बुद्ध नवगुणमध्ये बुद्ध नवगुण गाथेमध्ये करत असतो. तेव्हा ही जी बुद्ध वंदना आहे, ही बुद्ध वंदना सुद्धा आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. हे कोणतं मंत्र नाही आहे, म्हणजे हा कोणता मंत्र नाही आहे जेणेकरून हे मंत्र म्हटलं तर बुद्ध खुश होतील आणि माझं भलं करतील, ही सुद्धा भावना यामध्ये नाही आहे. केवळ शुद्ध अंतःकरणातून जागृतपूर्वक बुद्धांमध्ये असलेल्या 9 गुणांची प्रशंसा आपण करीत असतो. इतिपिसो पासून जी सुरुवात केली तर बुद्धो भगवाती 9 गुणांचं वर्णन आहे. आणि या बुद्ध वंदनेचा संदर्भ पण फार महत्वाचा आहे. जसं बुद्ध पूजा संदर्भात ऐकत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की संपूर्ण त्रिपिटकामध्ये बुद्ध पूजेचा उल्लेख कुठेच नाही. जे त्रिपिटक ग्रंथ आपले आहेत, या त्रिपिटकामध्ये बुद्ध पूजा कुठेच नाही आहे. वन्नगंध पासून चैत्य पूजेपर्यंत कुठेही उल्लेख नाही आहे. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर श्रीलंकेच्या भिक्खू संघाने ही बुद्ध पूजा तयार केली होती. आणि त्या बुद्ध पूजेला संपूर्ण बौद्ध जगतामध्ये महत्वाचं स्थान प्राप्त झालं. आणि आज तागायत आपण ती बुद्ध पूजा संपन्न करतो. त्रिपिटकामध्ये बुद्ध पूजेचा उल्लेख नाही आहे. परंतु बांधवांनो, ही जी आपण बुद्ध वंदना म्हणतो, धम्म वंदना म्हणतो, संघ वंदना म्हणतो, या 3ही रत्नांची जी वंदना आहे याचा उल्लेख त्रिपिटकामध्ये आहे. याचा उल्लेख त्रिपिटकामध्ये आहे. आणि त्रिपिटकात उल्लेख तर आहेच, पण कसा? स्वतः भगवान बुद्धांनी 3ही रत्नांची वंदना केलेली आहे. स्वतः भगवान बुद्धांनी केलेली आहे. स्वतः भगवान बुद्धांनी बुद्ध रत्नाची वंदना केली, म्हणजे बुद्ध रत्नाच्या गुणांचा गौरव केला. स्वतः भगवान बुद्धांनी धम्माची वंदना केली, म्हणजे धम्मामधल्या गुणांचं वर्णन केलं, गौरव केला. स्वतः भगवान बुद्धांनी संघामध्ये असलेल्या गुणांचा गौरव केला, म्हणजे संघ वंदना केली. स्वतः भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. मग जर स्वतः भगवान बुद्ध जर या 3 रत्नांचा गौरव करतात, सन्मान करतात, गुण गौरव करतात, मग आपण का करू नये? काही लोक म्हणत असतील, काही लोकांना असंही वाटेल की अंधश्रद्धा आहे, मंत्रतंत्र आहे. असं नाहीये. स्वतः भगवान बुद्ध जर त्रिरत्नाची वंदना करतात, तर बुद्धाचा उपासक, बुद्धाची उपासिका म्हणून, बुद्धाचा अनुयायी म्हणून आपण त्रिरत्नाची वंदना का करू नये? आणि सर्वात मोठं प्रमाण तर मी नेहमीच सांगतो, बाबासाहेब आंबेडकर आहे तो सर्वात मोठं प्रमाण. बाबासाहेबांमुळे आपण बौद्ध झालो ना. मग बाबासाहेब आपल्यासाठी एकमेव सर्टिफाईड आहेत, प्रमाण आहेत. बाबासाहेबांनी बौद्ध पूजा पाठ या ग्रंथामध्ये 1956ला जो प्रकाशित केला होता, छोटस पुस्तक, त्याच्यामध्ये बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना सुद्धा त्याच्यामध्ये संकलित केलेली आहे. म्हणजे बाबासाहेब सुद्धा बुद्ध धम्म संघाची वंदना करीत होते. त्यांनी त्या वंदनेचा सुद्धा अभ्यास केला होता. हे सर्वात मोठं प्रमाण आपल्याकरिता आहे. मग जर बुद्ध प्रमाण आहेत, बाबासाहेब आंबेडकर प्रमाण आहेत, मग आपण बुद्धाची वंदना, धम्माची वंदना, संघाची वंदना का करू नये? नक्कीच आपण बुद्ध धम्म संघाची वंदना करायला पाहिजे. तर संदर्भ जो आहे की ही जी त्रिरत्न वंदना आहे, 3 रत्नांची जी वंदना आहे, याचा संदर्भ, मूळ संदर्भ त्रिपिटकातील दीघनिकाय, एक ग्रंथ आहे दीघनिकाय. या ग्रंथामधील महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आपल्याला आढळतो.
बुद्धांचा जो काही अंतिम जीवन प्रवास आहे, म्हणजे वैशालीमध्ये आपला शेवटचा वर्षावास भगवान बुद्धांनी केला आणि त्यानंतर त्यांचा वैशाली ते कुशीनगर हा त्यांचा जीवनाचा शेवटचा प्रवास आहे. या शेवटच्या प्रवासाचं पूर्ण वर्णन या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आलेलं आहे. तर या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये भगवान बुद्ध आनंदाला उपदेश करीत असताना या 3 रत्नांचा गौरव केलेला आहे. तुम्ही स्वतः बघा, ते महापरिनिब्बाण सुत्त वाचा. ज्यावेळेस भगवान बुद्ध नादिका ग्रामला जातात, नादिका नावाचं गाव आहे मगध राज्यामध्ये. नादिका ग्रामला गेल्यानंतर विहार करीत आहेत, विश्रांती घेत आहेत. तेव्हा आनंद भगवान बुद्धांकडे जातो आणि भगवान बुद्धांना सांगतो की भगवान, आपल्या या नादिका गावामध्ये साळक नावाचा भिक्षू मरण पावलेला आहे, सुजाता नावाची उपासिका मरण पावलेली आहे, नंदक नावाचा एक भिक्षू मरण पावलेला आहे, हमुक हे मरण पावलेत, ते मरण पावलेले आहेत. तर त्यावेळेस त्या नादिका ग्राममध्ये जे जे भिक्षू मरण पावले, जे जे उपासक किंवा उपासिका मरण पावल्या, त्या सगळ्या बातम्या आनंद भगवान बुद्धांना सांगतो आणि विचारतो, मग भगवान, हे सगळे जे मरण पावलेले आहेत तर यांना कोणती गती मिळाली असेल? मेल्यानंतर यांना सुगती मिळाली की दुर्गती मिळाली, कोणती गती मिळाली असेल? तेव्हा भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंदा, असे प्रश्न तथागतांना विचारू नकोस, यामुळे तथागतांना त्रास होतो. जर कुणाला हे जाणून घ्यायचं असेल की माझी मेल्यानंतर कोणती गती असेल, म्हणजे मी मेल्यानंतर मला दुर्गती मिळेल का सुगती मिळेल किंवा नरकात जाईल, काय माझी कोणती गती असेल, हे तुम्ही जिवंतपणीच अनुभवू शकता, तुम्ही स्वतः अनुभवू शकता. तर भगवान बुद्ध म्हणतात की आनंदा, ते विषय सोड, मी तुला धम्मदर्शाचा उपदेश करतो. धम्मदर्शाचा उपदेश, त्याला धम्मदासो असा उपदेश म्हणतात, म्हणजे धम्माचा आदर्श. त्यावेळेला भगवान बुद्ध आनंदाला धम्मदासो नावाचा उपदेश करतात. म्हणजे धम्माचा आदर्श, की जे कोणी भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका या 4 धम्मादर्शाचा आदर्श घेतील, ती लोक आपल्या जीवनात जिवंतपणीच स्वतःच्या गतीबद्दल ते जाणू शकतील, मेल्यानंतर कोणती गती मिळेल. मग भगवान बुद्ध त्या आनंदा भिक्षूला 4 धर्मदर्शाचा उपदेश करतात. 4 प्रकारचे धर्मदर्श आहेत, धर्माचे आदर्श आहेत. कोणते कोणते? मग भगवान बुद्ध त्याला आनंदाला उपदेश करतात की आनंदा, हे 4 धर्मदर्श आहेत. कोणते? पहिला, जो आर्य श्रावक म्हणजे कोण? फक्त भिक्खू नाही, भिक्षुणीच नाही, उपासक आणि उपासिका सुद्धा. उपासक उपासिका सुद्धा यांना श्रावक म्हटलेला आहे. जो कोणी आर्य श्रावक बुद्धांवर श्रद्धा ठेवतो आणि बुद्धांमध्ये असलेल्या गुणांचं वर्णन करतो. कोणत्या गुणांचं? तिथं सांगितलेलं आहे. बुद्ध स्वतः म्हणतात काय? इति पिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. असं गुणगौरव करतो तो आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या गतीला जाणतो, असं भगवान बुद्ध म्हणतात. पुन्हा, जो कोणी आर्य श्रावक धम्मावर श्रद्धा ठेवतो आणि धम्मामध्ये असलेल्या गुणांचं वर्णन करतो, तर धम्मामध्ये 6 गुण सांगितलेले आहेत. स्वाखातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको येहि पस्सिको ओपनायिको पच्चतं वेदितव्यो विन्युहिती. या 6 गुणांवर, या म्हणजे धम्मावर श्रद्धा ठेवून या 6 गुणांची या 6 गुणांचा गौरव करतो तो आर्य श्रावक स्वतःच्या गतीबद्दल जाणतो. एवढंच काय
जो आर्य श्रावक संघावर श्रद्धा ठेवतो आणि संघाच्या गुणांचं वर्णन करतो, सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामीची पटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्तारी पुरीस युगाणी अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो, आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाती. 9 गुण, संघाचे 9 गुण. जो आर्य श्रावक संघावर श्रद्धा ठेवतो आणि संघात असलेल्या या गुणांचं वर्णन करतो, तो आर्य श्रावक आपल्या गतीला जाणतो. आणखीन एक चौथा आदर्श भगवान बुद्धांनी सांगितला, धम्मादर्श. जो आर्य श्रावक बुद्ध, धम्म आणि संघ या तीनही रत्नांवर श्रद्धा ठेवून या 3 रत्नांमध्ये असणाऱ्या गुणांचं गौरव करतो आणि शील संपन्न होतो, शीलवान होतो, शील संपन्न होतो, असा आर्य श्रावक जिवंतपणे आपल्या गतीला जाणतो. हा उपदेश जो आहे, हा उपदेश स्वतः भगवान बुद्धांनी केलेला आहे. तुम्ही महापरिनिब्बाण सूक्त वाचा, एकदम सुस्पष्ट दिलेला आहे, सुस्पष्ट. स्वतः भगवान बुद्ध रत्नांचा गौरव करतात या उपदेशामध्ये, धम्मरत्नाचा गौरव करतात या उपदेशामध्ये, संघरत्नाचा गौरव करतात या उपदेशामध्ये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी स्वतः या 3 रत्नांचा जर गौरव केला असेल, तर आपण या 3 रत्नांचा गौरव का करू नये, या 3 रत्नांची वंदना आपण का करू नये, हे स्वतः भगवान बुद्ध सांगतात. स्वतः भगवान बुद्धांचे वचन आहे, हे बुद्ध वचन आहे. म्हणजे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जशी बुद्ध पूजा भिक्खूंनी लिहिली, जयमंगल अठ्ठगाथा, नरसिंह गाथा आहे की नाही, किंवा पंचरंगी धम्मध्वज गाथा, हे जे काही भिक्षूंनी तयार केलेल्या गाथा आहेत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, ही जी त्रिरत्न वंदना आहे, ही वंदना मात्र भिक्खूंनी तयार केली नसून स्वतः बुद्धांचे वचन आहे. हे बुद्ध वचन आहे. म्हणून याच्याबद्दल आपल्या मनामध्ये अनंत श्रद्धा ठेवा, अनंत श्रद्धा, कारण हे बुद्ध वचन आहे. एवढी श्रद्धा ठेवा की बुद्ध गुणांचा गौरव करता करताच तुमच्या मनात श्रद्धा द्विगुणित झाली पाहिजे. केवळ बुद्धाचा गौरव करता क्षणीच तुमची श्रद्धा द्विगुणित झाली पाहिजे. जसं राजा बिंबिसार होता बघा, राजा बिंबिसार, स्वतः बिंबिसाराने सुद्धा या बुद्ध गुणांचं वर्णन करून तो बुद्धाला शरण गेला होता. त्याने स्वतः बुद्ध गुणांचं वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेस भगवान बुद्ध सारनाथ मध्ये त्या 60 भिक्खूंना प्रवचित करतात, त्यांना धम्म प्रचार प्रसार करण्याचा आदेश देतात. तिथून भगवान बुद्ध उर्वेला जातात. उर्वेला वनामध्ये गया काश्यप, नदी काश्यप आणि कोणता आहे काश्यप, उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप, आणि त्यांचे 1000 शिष्य या सर्वांना दीक्षित करतात. आणि त्या सगळ्यांना घेऊन भगवान बुद्ध राजा बिंबिसाराला भेटण्यासाठी कुठे येतात, राजगृहाला येतात. जेव्हा राजा बिंबिसाराला समजते, अरे तो पाहतो महलाच्या बाहेर, अरे सगळे लोक जमलेले आहेत, चर्चा करत आहेत, काय झालं नेमकं, काय झालं. तर तो आपल्या महामंत्र्याला विचारतो की मंत्री, तिथे जे लोक जमलेले आहेत, काय झालं त्या ठिकाणी. तर तो महामंत्री राजा बिंबिसाराला काय सांगतो की राजा, शाक्य कुळातून प्रवचित झालेले गौतम जे आहेत ते बुद्ध झालेले आहेत. काय म्हणतो तो महामंत्री की राजा, शाक्य कुळातून प्रवचित झालेले गौतम जे बुद्ध झालेले आहेत आणि जनसमुदायामध्ये त्यांची अशी ख्याती आहे की इतिपिसो भगवा अर्हं
सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानंग बुद्धो भगवती, अशी ख्याती पसरलेली आहे राजा. हे बुद्ध त्याच्यासमोर म्हटलेलं वचन आहे की बुद्ध जे आहेत त्याची ख्याती आहे की ते भगवान आहेत, ते सम्यक संबुद्ध आहेत, ते सर्व प्रकारच्या विद्या आणि आचरणाने संपन्न आहेत, ते सुगत आहे, सुगतीला प्राप्त झालेले आहेत, अनुत्तर आहेत, पुरुषांचं दमन करणारे ते सारथी आहेत, ते सर्व प्रकारच्या देव आणि मनुष्यांचे शास्त्री आहेत, अशी त्यांची ख्याती पसरलेली आहे राजा. असं ऐकल्याबरोबर राजा बिंबिसाराच्या मनात अनंत श्रद्धा उत्पन्न झाली. अरे, नवगुणांनी युक्त, नवगुण युक्त भगवान बुद्ध अरे माझ्या राज्यामध्ये आलेले आहेत. कारण त्याच्या लहानपणी असं ऐकलेलं होतं, राजा बिंबिसाराने त्याच्या लहानपणी असं ऐकलेलं होतं एका ब्राह्मणाकडून, विद्वानांकडून, की बुद्धाचा जन्म होणे अत्यंत दुर्मिळ आहे, बुद्धांची सेवा करायला मिळणे खूप दुर्मिळ आहे, अरे बुद्धाचा उपदेश ऐकणं सुद्धा अत्यंत दुर्मिळ आहे. त्याला ते आठवलं की मी लहानपणी ऐकलं होतं बुद्धाचा जन्म दुर्मिळ आहे, बुद्धाचा उपदेश ऐकणं दुर्मिळ आहे, बुद्धाचं दर्शन होणं सुद्धा दुर्मिळ आहे. त्याला ते आठवलं, अनंत श्रद्धा उत्पन्न झाली. तो तेव्हाच राजमहालाच्या बाहेर जातो, बुद्धांकडे जातो आणि बुद्धाला भेटून असं हात जोडून त्यांना ही गाथा म्हणतो. ही गाथा म्हणून तो बुद्धाला शरण जातो राजा बिंबिसार. आणि दुसऱ्या दिवशी भोजनाचं निमंत्रण देतो. आणि भगवान बुद्ध या दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे भोजनासाठी येतात. भोजन झाल्यानंतरही पुन्हा तो भगवान बुद्धाच्या 9 गाथांचं वर्णन करतो, या 9 गुणांचं वर्णन करतो आणि सांगतो की भगवान, आज माझ्या 5 इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, की माझ्या राज्यामध्ये बुद्धांनी यावं ही माझी पहिली इच्छा होती, बुद्धांनी मला उपदेश करावा माझी दुसरी इच्छा होती, तो उपदेश मी ग्रहण करावा तिसरी इच्छा होती, त्यानंतर बुद्धाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त व्हावी ही इच्छा होती, आणि तो उपदेश मला चांगल्या प्रकारे समजावा ही माझी इच्छा होती. आज या 5ही इच्छा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. लहानपणापासून त्याच्या इच्छा होते, लहानपणापासून, कारण त्याने ते ऐकलेलं असते ना बुद्धाबद्दल. आज माझ्या या 5ही इच्छा पूर्ण झाल्या. भगवान, मी आजपासून आपला शरणागत उपासक म्हणून मला स्वीकार करावे. पहिला उपासक झाला राजा बिंबिसार. राजा पहिला उपासक. ही गाथा म्हणूनच तो बुद्धाला शरण गेला राजा बिंबिसार. या 9 गुणांचं वर्णन करून राजा बिंबिसार भगवान बुद्धांना शरण गेला आणि आजीवन तो भगवान बुद्धांचा उपासक म्हणूनच त्याने जीवन जगलेलं आहे. एवढंच काय तर म्हणजे राजा बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू, जो सुरुवातीला भगवान बुद्धाचा विरोध करीत होता आणि देवदत्ताच्या शब्दामध्ये फसल्यामुळे त्याने बुद्धाबद्दल अमर्याद त्याने द्वेष उत्पन्न केला. पण शेवटी त्यालाही समजलं आणि त्याचं मन परिवर्तन झालं. तो अशांत राहायचा, उद्विग्न राहायचा, बेचैन राहायचा. तर एके दिवशी तो अजातशत्रू आपल्या राजमहालामध्ये बसलेला असताना तो म्हणतोय की मला शांती पाहिजे, मला कुठेतरी शांती पाहिजे. तर त्याचे जे मंत्री असतात ते मंत्री म्हणतात की राजा, अमुक अमुक या ठिकाणी एक महाराज आहे, अमुक अमुक एका ठिकाणी हा पंडित आहे, त्याला जाऊन भेटा, नक्की तुम्हाला शांती मिळेल. पण त्याचं मन काही समाधानी झालं नाही. बाजूला जीवक बसलेला असतो. जीवक म्हणजे राजवैद्य. राजा बिंबिसाराने ज्याला राजवैद्याची पदवी दिलेली असते, जीवक शांत बसलेला आहे. तर अजातशत्रू त्या जीवकाला विचारतो, अरे जीवका, तू का बरं शांत आहेस? हे बाकीचे मंत्री मला सांगत आहेत की महाराज इकडे जा, तिकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, तुम्हाला शांती मिळेल, सुख मिळेल, तू का बरं शांत आहेस? तर जीवक काय म्हणतो की राजा, मला आत्ताच समजलं की माझ्या आम्रवनामध्ये
साक्षात भगवान बुद्ध त्यांच्या 1250 भिक्खू संघात समवेत आलेले आहेत आणि जनसामान्यामध्ये त्यांची अशी ख्याती आहे की इतिपिसो भगवारहं सम्मा संबुद्धो बुद्धो भगवाती. या 9 गुणांचं वर्णन करतो तो अजातशत्रू पुढे, की त्यांची अशी ख्याती आहे की ते भगवान आहेत, ते सम्यक संबुद्ध आहेत, ते विद्या आचरणाने युक्त आहेत, ते सुगतो आहेत, ते देव मनुष्यांचे शास्ते आहेत. जेव्हा त्याने या 9 गुणांना ऐकलं, लगेच त्याच्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा उत्पन्न झाली. अरे खरंच का? तुझ्या आम्रवनामध्ये भगवान बुद्ध आलेले आहेत? हो महाराज. तर चला, भगवान बुद्धांना भेटल्यानंतर नक्की तुम्हाला शांती प्राप्त होईल. भगवान बुद्धांना तो भेटायला गेला. पुढे जीवक, त्याच्या मागे अजातशत्रू, पुढे जीवक, त्याच्या मागे अजातशत्रू. आणि जीवक आपल्या आम्रवनामध्ये अजातशत्रूला घेऊन जातो. 1250 भिक्खू संघामध्ये भगवान बुद्ध उंच आसनावर बसलेले आहेत. शांत वातावरण आहे, शांत वातावरण, पिन ड्रॉप सायलेंट. त्या राजा अजातशत्रूला वाटलं, अरे जीवक खरं खरं सांग, तू मला दुश्मनाकडे जर घेऊन चालला नाही ना, तू मला फसवत तर नाही ना? जीवक म्हणे, नाही महाराज, तुम्ही असं का बोलता? तू तर म्हणे की 1250 भिक्खू इथे आहेत, इथं तर साधा खकारण्याचा पण आवाज येत नाही, कोणाचा खोकलण्याचा पण आवाज येत नाही, खरं खरं सांग. महाराज म्हणे, तो घाबरत असतो ना, त्याचं मन अशांत असते. महाराज घाबरू नका, घाबरू नका. या अंतपुरामध्ये, या आतमध्ये भगवान बुद्ध बसलेले आहेत. जेव्हा तो जातो आणि पाहतो, अरे 1250 भिक्खू, 1250 भिक्खू संघ उंच आसनावर भगवान बुद्ध बसलेले आहेत, पण थोडासा पण आवाज नाही बघा, एवढा पण आवाज नाही, एकदम पिन ड्रॉप सायलेंट असते. आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये सहज असा विचार उत्पन्न होतो की अरे इथे किती शांती आहे, इथे किती शांती आहे, किती प्रसन्न वाटते. अशी शांती माझ्या मुलाला मिळाली तर किती बरं होईल. एक बाप म्हणून त्याचा विचार मनामध्ये येतो. अशी शांती, अशी प्रसन्नता माझ्या मुलाला मिळाली तर किती बरं होईल, असा विचार करून तो भगवान बुद्धांकडे जातो. आणि भगवान बुद्धांकडे गेल्यावर भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात. उपदेश करून तेव्हा तो बुद्धांचा उपासक म्हणून तो म्हणजे बुद्धांना शरण जातो. पण तो गेल्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, हा जो राजा अजातशत्रू आहे, हा राजा अजातशत्रू याच ठिकाणी उपदेश ऐकल्याबरोबर याच्या धम्मचक्षु उत्पन्न झाला असता, परंतु याने आपल्या बापाचा खून केला, हा पितृवधक आहे, म्हणून पितृहत्या केली याने, म्हणून याला या जन्मात धम्मचक्षुचा लाभ होणार नाही, असं ते भिक्खूंना सांगतात. तर हा संदर्भ आहे. म्हणजे राजा बिंबिसाराने स्वतः बुद्ध गुणांचा वर्णन करून बुद्धाला शरण गेला. त्याचा पुत्र राजा अजातशत्रू याने सुद्धा स्वतः या गुणांचा गौरव करून, बुद्ध गुणांचा गौरव करून तोही आजीवन भगवान बुद्धाच्या म्हणजे धम्मसेवेमध्ये राहिला. हा मुख्य संदर्भ स्वतः भगवान बुद्धांच्या काळातला आहे आणि याचा आदर्श आपण घेतला पाहिजे. म्हणजे बुद्धाबद्दल ज्या ज्या गुणांचा गौरव या बुद्ध गुणवंदनेमध्ये केलेला आहे, या गुणांचा गौरव आपण नित्य नियमाने करावा, नित्य नियमाने. कारण जेव्हा आपण बुद्ध वंदना म्हणतो तर या बुद्ध वंदनेमध्ये या 9 गुणांचा गौरव आपण नेहमीच करतो. त्याच्यानंतर बुद्धाबद्दल आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा द्विगुणित करतो आपण, ती श्रद्धा प्रकट करतो. नथी मे शरणं अय्यं, मी बुद्धाशिवाय कोणाला शरण जाणार नाही. बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलम. हे आपलं अधिष्ठान आहे. बुद्धाबद्दल असलेली आपली ही श्रद्धा आहे, बुद्धाच्या गुणांबद्दल असलेली आपली श्रद्धा आहे. हा सर्व श्रद्धा भाव प्रकट केल्यानंतर, प्रदर्शित केल्यानंतर सरते शेवटी बुद्धांना वंदन करण्यासाठी
एक गाथा आपण पुन्हा म्हणतो, त्या गाथेला बुद्ध वंदना गाथा असं म्हणतात. बुद्ध वंदना गाथा. काय म्हणतो आपण? यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारंग ससेन महती विजेत्वा संबोधी मागची अनंतयानो लोकोत्तमोतं पनमामी बुद्धं. म्हणतो ना, बुद्धाला वंदन करतोय आपण. का वंदन करतोय? कारण बुद्धामध्ये हा विशेष गुण आहे. यो सन्निसिन्नो, यो सन्निसिन्नो, सनिसिन्नो, निसिन्नो म्हणजे बसलेला, सनिसिन्नो म्हणजे योग्य प्रकारे बसलेला. यो सन्निसिन्नो, जे योग्य प्रकारे बसून, पण कुठे? वर बोधिमूले. बोधिमूले म्हणजे बोधिवृक्षाचं झाड. वर म्हणजे सर्वश्रेष्ठ. या झाडाला आपण म्हणतो वरबोधिमूले, सर्वश्रेष्ठ झाड आहे. यो सन्निसिन्नो वरबोधिमूले, ज्यांनी या सर्वश्रेष्ठ वरबोधिमूले या बोधिवृक्षाखाली बसून, यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारंग ससेन. मारंग म्हणजे मारसेना. राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, लोभ, दुर्भावना या सर्व विकारांना मारसेना म्हटलेला आहे. जसं एखादा बलाढ्य राजा आपल्या सेना सहित आक्रमण करतो, अशा प्रकारे या विकारांची सेना भगवान बुद्धांवर आक्रमण करते. मारंग ससेन, ससेन म्हणजे सेनेसहित सेना. मारंग ससेन महती, महती म्हणजे महान, विजेत्वा महान विजय प्राप्त केला भगवान बुद्धांनी. यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारंग ससेन महती विजेत्वा, त्या मारसेनेवर विजय प्राप्त केला. कसा प्राप्त केला? संबोधी मागची. मागची म्हणजे प्राप्त करणे. संबोधीला प्राप्त करून संबोधीचं ज्ञान प्राप्त केलं. संबोधी मागची अनंत यानो, यानो म्हणजे ज्ञान, अनंत अमर्याद त्यांनी ज्ञान प्राप्त केलं. लोकोत्तमोतं, लोकांमध्ये उत्तम झाले, जे सर्वश्रेष्ठ झाले, लोकांमध्ये ते उत्तम आहेत, असे लोकोत्तमोतं पनमामी बुद्ध, अशा बुद्धांना मी वंदन करतो. म्हणजे या गाथेमध्ये बुद्धांबद्दल आपल्या मनात असलेली श्रद्धा आपण प्रदर्शित करतो आणि बुद्धांना आपण या ठिकाणी वंदन करत आहोत. बुद्ध पनमामी बुद्धं. तर अशा प्रकारे ही जी बुद्ध वंदना आहे, या बुद्ध वंदनेचं जे महत्व आहे, हे महत्व आपल्याला समजलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की बाबासाहेब आंबेडकर सर्वात मोठे प्रमाण आहेत आपल्यासाठी. जर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बुद्ध पूजा पाठ या ग्रंथात बुद्ध पूजेचं म्हणजे बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना संकलित केली असेल, तर आपल्याला याबद्दल यंकिंचितही शंका घेण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे. बिलकुल अधिकार नाही आहे. म्हणून श्रद्धा भावनेने या 3 रत्नांचा गुणगौरव आपण नेहमी करायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर पुढच्या धम्मदेशनेमध्ये जे काही बुद्धांमध्ये असलेले जे 9 गुण आहेत, त्या 9 गुणांचा आपण एक एक शब्द वाईज, वर्ड वाईज प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, समजून घेण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुमच्यामध्ये बुद्धाप्रती असलेली श्रद्धा आणखीन द्विगुणित होईल आणि या वृंदीगत झालेल्या श्रद्धेने तुमचं जयमंगल कल्याण होईल. तर मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो आणि आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल.